बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। मात्र या अहवालामध्ये व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्यात आली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण विमानात तांत्रिक बिघाड नसल्याचा निष्कर्ष एएआयबीने दिलाय। खराब हवामान आणि पायाभूत सुविधेवर खापर फोडण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी डीजीसीएच्या अहवालात काही बाबी समोर आल्या होत्या। त्यात व्हीएसआर कंपनीच्या विमानात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र एएआयबीने त्यांच्या अहवालात थेट व्हीएसआर कंपनीलाच क्लीन चिट दिली आहे। अपघातासंदर्भात प्राथमिक अहवाल समोर येताच राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर आल्यात। अनेक संस्था अपघात प्रकरणाचा तपास करतायत, त्यामुळे आणखी सखोल तपास झाला पाहिजे असं मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय। तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही यावर भाष्य केलंय। एएआयबीच्या अहवालातून व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट। बारामती विमानतळावरील अपुऱ्या पायाभूत सुविधेवर खापर फोडण्यात आलं। टेबल टॉप रनवेवर अस्पष्ट मार्किंग होतं असं अहवालात नमूद आहे। विमान लँडिंग वेळी दृश्यमानता कमी होती असाही अहवालात उल्लेख आहे। ऑपरेशनल निर्णयामुळे अपघात झाला, विमानात तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा नाही असं या अहवालात म्हटलंय। विमानामधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला। विमानातील रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलाय। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटरवर दृश्यमानता होती। दोन्ही वैमानिकांना बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव होता। रनवे पासून 50 मीटर दूर विमान कोसळलं। विमान कोसळण्याच्या आधी ते झाडाला धडकलं। हा एका यंत्रणेचा अहवाल आलेला आहे। आम्ही मागणी केलेली आहे सीबीआय चौकशीची, म्हणजे सीबीआयच्या यंत्रणेकडून जो तपास चौकशी होते याचा अहवाल हा सुद्धा लवकरात लवकर येणं हा अभिप्रेत आहे। आणखीन काही यंत्रणा, आणखीन एक मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीआयडीची सुद्धा चौकशी लावलेली आहे। त्यांचा अहवाल आणखीन येणं त्या ठिकाणी अभिप्रेत आहे। मध्ये डीजीसीएने अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे। अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि डीजीसीएची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे। त्याच्यावर प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही। अहवाल मी स्वतः अजूनपर्यंत प्रत्यक्षामध्ये पाहिलेलं नाहीये, परंतु ज्या बाबी समोर येत आहेत प्रथम दर्शनी जे दृश्यामध्ये दिसत होतं, कदाचित तांत्रिक बिघाड असावा की पायलटचा कंट्रोल सुटला, ह्या सगळ्या शंका ज्या उपस्थित होत होत्या, तर त्या अनुषंगाने मला वाटतं व्हिजिबिलिटी नसणं आणि तरी सुद्धा तिथे लँडिंगचा प्रयत्न करणं आणि त्याच्यामध्ये कदाचित कंट्रोल सुटलेला असावा असं देखील जे काही त्यांचं म्हणणं त्याच्यामधनं आलेलं आहे। मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं, परंतु हा प्राथमिक अहवाल आहे। जोपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे मला वाटतं चुकीचं आहे।